भाग 22 रात्र 21वी दुर्वांची आजी। आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे। तिचं नाव द्वारका काकू। आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहायला आली। तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडील बघत। वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असत। या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले होते। चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात, कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोणी बट मोगऱ्याची लाखोली वाहतात। असं चालतं। जिला दुर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडायला बोलवते आणि त्यांच्या मदतीनं लाखोली पुरी करते। आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे। तुका म्हणे व्हावे सत्यधर्मा साह्य, चांगल्या कामाला नेहमी मदत करावी। चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे। घातली या भय नरका जाणे, हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकास जातो। सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे। आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खोडायच्या असोत तिथे हजर। आम्हाला जर कोणी विचारले आजी कुठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना। असं करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी असे पडले। आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असंच म्हणत असू। दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते। उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्यानं पाणी घागरीत भरी आणि आईवर ओढून घेई। रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी। एकदा तिनं चोर पकडले होते। तिला भीती ही वस्तू माहितीच नव्हती। तिला अंगारा मंतरता येत असे। मुलं आजारी पडली, गुरं एकदम दूध देईनशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा। अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडले असं ती म्हणायची। गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणीत। तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस किंवा गाईला खावयास द्यावयाचा। दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगलं लावता येत असायचं। कोणाचे पाय वळत असले, पोट दुखत असले, पाठीत कळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीला तेल लावायला बोलवणे यायचे। तिने चोळले की गुण यावयाचा। तिच्या हातात जणू धन्वंतरी होता। माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायाला रोज गाईचं दूध ती चोळायची, असं भराभर ते जिरवायची। दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी बियाणे असावायचे। तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते, त्यात भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी असावयाचे। सोंगट्यांनी किंवा कावड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती। कावड्यांच्या खेळासाठी खडून नाट सुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी। रेषा सरळ असावयाच्या। मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तिथं असायचीच। मुला मुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावायला ती लावायची। आगीन पासोड्याच्या खेळ तिचा आवडीचा। या खेळात मुलं पांघरुणात लपवायची असतात आणि दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपवली आहेत त्यांची नावं सांगायची। आजी आम्हाला लपवायची। लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगावायची, जरा लहान हो, अंग चोरून घे। लपणारा लहान असला तर त्याला ती सांगायची, जरा मोठा हो। हेतू हा की ओळखायला कठीण जावे। हा खेळ मोठा गमतीचा। दुर्वांच्या आजीला देवदिकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत। दशावतार, चिंधी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत। दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे। लहान मुले असली तर ती खेळवायची, हेही काम असे। त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती। भाजणी दळताना जाते जड जाते, आजी हात लावील या भरोशावर आईनं भाजणी करण्याचे ठरवले होते। परंतु आजी जरा लहरी होती। आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, उद्या करू हो भाजणी। परंतु उजाडत आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले। खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते। मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे। बाकी आजी म्हणजे गाव आजी होती। सगळ्यांकडे तिचा घरोबा होता। सारी जण तिला बोलवत असत। खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे आणि पापड घालायला बोलवण्यासाठी तो मनुष्य आला होता। आजीनं त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले। आईला राग आला। आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार? आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल? मी काय पत्कर घेतलाय की काय तुझ्या कामाचा? वा ग वा, म्हणे भाजणी कशी होईल? माझ्याने नाही ओढवत जाते हो, समजलीस? आजी मोठ्याने बोलू लागली। आईला ही चेव आला, संतापली। ती म्हणाली, म्हणे ओढवत नाही। तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे, घरी तेवढे हात मोडतात। साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना, परंतु येथे हात हलविल तर शपथ, तेथे काम कराल तर बाटाल जशा। येथे जरा हात लावायला हात दुखतात, येथे घरी ऐगो बयोग आणि लोकांकडे मात्र उभे राहून पोहे कांडाल, कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल। ढोंग आहे सारे तुमचे ढोंग हो।
करणार हो लोकांकडे कामे, करणारच. तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घरचे खाते? माझे शेत आहे. तू मला येशवदे एक शब्द बोलू नको हो. ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे कामे करतात. तुम्हाला असतील लोक, मला नाही हो कुणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडची ही. ढोंगी कोणाला ग म्हणतेस? ढोंगी म्हणे. असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे. फारच शेफारलीस बाई तू. आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितले उद्या भाजणी करून म्हणून? मी तयारी केली, जाते धुवून ठेवले. परंतु आयत्या वेळी तुमचा पाय काढता तिसरीकडेच. दुसऱ्याला तोंडघाशी पाडता येते हो तुम्हाला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का? आई म्हणाली. मी का हात लावीन? शर्थ आहे बाई तुझ्या बोलण्याची. नाही जात हो खऱ्यांकडे. तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाहीच जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून मी काय हापापली आहे होय? बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसऱ्याकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची काडी तिकडे करावयाचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेलाच असतो. घरच्यांना तळमळ ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते, तर ते स्वार्थामुळे असते. वाहवा मिळावी म्हणून असते, आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्य सुद्धा होते. आई आणि आजी यांची भांडणं अशी नेहमी होत असत. ते काही नवल नव्हते, परंतु त्यांचं भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेलं ते वादळ असायचं. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई आणि पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते ते शांत होण्यासाठी येते. राग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात, आणि मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते. माझी आई शांत झाली, बोलेनाशी झाली. आजीचं थोडा वेळ सुरूच होतो मधून मधून. लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात मी वाटेल तेथे काम करेन हो. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलवतात तर तुला का हो मत्सर? आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचे सुद्धा बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली आणि म्हणाली, मी चुकले हो. बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या. परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने आणि दुखण्याने मी अगदीच वेंगले आहे हो. मला नाही राहत मग सुमार. भानच जणू विसरते हो मी. मग कोणाला बोलले त्याची सुद्धा शुद्ध राहत नाही. मेले असले जगून तरी काय करायचे? चुकले हो. जगून काय करायचे म्हणे. असले अभद्र काय गो बोलतेस? तुझी पोरे बाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग. मुलाबाळांची लग्न होऊ देत, सुना घरात येऊ देत. वेडे बिंद्रे नको ग बाई मनात आणू. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते हो मला. आजी म्हणाली. तुम्ही जा हो खऱ्यांकडे. येते म्हणून कळवलेत तुम्ही तर जा. भाजणी उद्या होईलच. तसंच जातं धुतलेलं पण ठेवते मी, म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही म्हणजे सगळे होईल हो. तुम्हाला आज चहा देते करून, म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे ना हो बाहेर. आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असायची. कधी कोणी आजारी असलं, कोणाला दम लागला तर आई करून द्यायची. आईनं दुर्वांच्या आजीला तिचं रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांकडे जावयास निघाली आणि जाताना म्हणाली, जाते ग यशोदे. रागवू बिगवू नकोस हो. मनात धरू नकोस हो. तुम्हीच नका धरू हो मनात, म्हणजे झाले. कशा झाल्या तरी तुम्ही वयाने मोठ्या हो माझ्यापेक्षा. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी. माझे बोलणे पोटात घालीत जा. आई म्हणाली. आजी गेली आणि आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणाच्यात नाहीत. चुका कोण करत नाही. निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणच अंगावर घालून त्या जगन्माऊली समोर जायचं आहे. चुका हे मानवाचे भूषण आणि क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी पण सावरून घेई. चुका करण्यात ती ऐट मिरवत नसायची.